हॅलो एव्हरीवन. तर आज मी तुमच्यासोबत झणझणीत अशी अंडा करीची रेसिपी शेअर करणार आहे. खूप सिंपल रेसिपी आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करा. त्यासाठी एका पॅनमध्ये मी तेल घेतलं, त्यामध्ये 2 स्लाइस केलेले कांदे टाकून घेतले. ते शिजतपर्यंत त्यासोबतच एक स्लाइस केलेला मी टमॅटो टाकून घेतला आणि त्याला सॉफ्ट होतपर्यंत शिजू दिलं. त्यानंतर मी इथे 1 वाटी पालक टाकून घेतली आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली. तेही छान मऊ होतपर्यंत शिजू द्यायचं. पालक टाकल्याने ग्रेव्हीला छान घट्टपणा येईल. ते सर्व शिजून घेतल्यानंतर साईडला थंड झाल्यानंतर त्याचं एक वाटण करून घ्यायचं. मग त्याच पॅनमध्ये थोडंसं मी तेल टाकलं, तिखट, मीठ आणि हळद टाकली आणि मी इथे अंड्याला थोडंसं चाकूनी थोडेसे स्लाइसेस करून घेतले आणि त्याला सर्व अंड्याला मी असे फ्राय करून घेतले. हे साईडला काढून ठेवायचं आणि त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं. त्यामध्ये लसण, जिरं आणि अद्रकची पेस्ट टाकून घेतली. ते शिजलं की त्यामध्ये मी जे वाटण केलं होतं ते वाटणसुद्धा टाकून घेतलं आणि ते पूर्ण सर्व एक मिक्स करून घेतलं. मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आता आपण काही सुखे मसाले ॲड करणार आहे. इथे मी हळद, तिखट, मीठ, धने आणि जिरेचा पावडर आणि काही गरम मसाला ॲड केला आहे आणि सोबत त्याला छान तेल सुटेपर्यंत हे संपूर्ण ग्रेव्ही आपण शिजू देणार आहे. सर्व मी एकत्र छान मिक्स करून घेतलं आणि छान शिजू दिलं. त्यानंतर मी इथे यामध्ये तेल सुटल्यानंतर थोडीशी कस्तुरी मेथी ॲड केली. त्याच्याने पण टेस्ट खूप छान येतो आणि त्याच वाटणात एका पॉटमध्ये जे वाटण काढलं त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून इथे मी ते पाणी ॲड केलं. तुम्ही तुमच्यानुसार ग्रेव्ही तुम्हाला जशी पाहिजे, घट्ट पातळ जशी पाहिजे तशा प्रकारे पाणी ॲड करा. तर अंडे टाकून घेतले फ्राय केलेले. त्यानंतर एक छान उकळी येऊ दिली. छान फ्रेश अशी कोथिंबीर टाकली आणि आपली इथे झणझणीत अशी अंडा करी तयार आहे. मस्त तुम्ही भाकरीसोबत, पोळीसोबत किंवा भातासोबत मस्त एन्जॉय करू शकता. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.